नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हमखास इंग्लिश हुंबे सरांसोबत शिकत आहात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड साऊंड शिकणार आहोत। तर तुम्ही त्या अक्षरांचा ध्वनी माझ्या पाठीमागं म्हणायचा आहे। ए चा आवाज, बी चा आवाज, सी चा आवाज, डी चा आवाज, ई चा आवाज, एफ चा आवाज, जी चा आवाज, एच चा आवाज, आय चा आवाज, जे चा आवाज, के चा आवाज, एल चा आवाज। अशा पद्धतीने ए पासून एल पर्यंत आपण काय केलेले, त्याचा ध्वनी त्याचा उच्चार कसा होतो हे तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणलेला आहात। म्हणजे ए चा आवाज अ, बी चा आवाज ब, सी चा आवाज क किंवा स सुद्धा होतो, डी चा आवाज ड, ई चा आवाज ए सुद्धा होतो आणि ई सुद्धा होतो, एफ चा आवाज फ, जी चा आवाज ग आणि ज अशा पद्धतीने दोन्ही होतात। एच चा आवाज ह, आय चा आवाज ई होतो, जे चा आवाज ज, के चा आवाज क, एल चा आवाज ल आणि एल चा आवाज ळ असा देखील होतो। अशा पद्धतीने काही अक्षरांचे आवाज काय होतात, वेगवेगळे आवाज होत असतात। तर मग आपण या ठिकाणी हे सर्व आवाज पाहिलेले आहेत। आता डी चा आवाज ड आहे, परंतु डी चा आवाज द सुद्धा होतो, नाही का। अशा पद्धतीने आपण ए पासून झेड पर्यंत सर्व अक्षरांचे उच्चार ध्वनी लक्षात घेतले तर आपण अगदी पहिल्या दिवसापासून इंग्रजी वाचायला सुरुवात करू शकतो। समजलंय का? पुढचे उच्चार पाहूया। एम चा आवाज, एन चा आवाज, ओ चा आवाज, पी चा आवाज, क्यू चा आवाज क आणि क्यू चा दुसरा आवाज होतो क्व। आर चा आवाज, एस चा आवाज, एस चा दुसरा आवाज आहे ज। टी चा आवाज, टी चा आवाज ट देखील होतो। यू चा आवाज, यू चा आवाज यू सुद्धा होतो। व्ही चा आवाज, डब्ल्यू चा आवाज, एक्स चा आवाज स आणि एक्स किंवा झ असाही होतो। वाय चा आवाज, झेड चा आवाज झ। अशा पद्धतीने आवाज तुम्हाला समजलेत का? आज आपण ए चा या अशा पद्धतीचा आवाज शिकणार आहोत। ए चा आवाज काय? ए, ए बी, ए ब, ए सी, ए क, ए डी, ॲड, ए डबल डी, ॲड, ए एफ, एफ, ए जी, ॲग, ए एच, ॲह, ए जे, ॲज, ए के, ॲक, ए एल, ॲल, ए एम, ॲम, ए एन, ॲन, ए पी, ॲप, ए डबल पी, ॲप। मग एखादा अक्षर जर शेवटी दिलेल्या शब्दाच्या शेवटी डबल असेल तरी त्याचा आपण सिंगलच उच्चार करायचा। ए क्यू, ॲक, ए आर, ॲर, ए एस, ॲज। पा या ठिकाणी एसचा उच्चार काय झाला? ज। ए डबल एस, ॲस, ए टी, ॲट, ए व्ही, ॲव, ए एक्स, ॲक्स, ए एक्स, ॲक्स, ए झेड, ॲझ। अशा पद्धतीने आज आपण एचा उच्चार ॲ अशा पद्धतीने करायला शिकलो आहोत। लक्षात आलं का तुमच्या? तर आता या ठिकाणी तुम्हाला काही मी शब्द देत आहे, त्यांचे उच्चार देखील तुम्हाला काय करायचे आहेत, होमवर्कमध्ये लिहून आणायचे आहेत। समजलं का? मग आता मला सांगा, मग बी ए डी, बी ए जी, बी ए एन, बी ए टी, व्हेरी गुड। आणि ही माहिती जर तुम्हाला समजली असेल तर आरोग्य वार्ता मराठी अँड एज्युकेशनल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।